नमस्कार, मी तुम्हाला वडापावची चटणी कशी बनवते ते दाखवायचं आहे मला। वडापाव चटणी अद्रक घेतलेला आहे। अद्रकला असं कट करून घ्यायचं। भरपूर अद्रक घ्यायची। इथे मी या ठिकाणी केवढी मोठी अद्रक घेतलेली आहे। अद्रक जेवढं चांगलं असतं ना तेवढी चांगली वडापावची चटणी बनते। आणि हिरवे मिरच्या, वडापावची चटणी बनवण्यासाठी हिरव्या मिरच्याही भरपूर प्रमाणात घ्यायच्या। या हिरव्या मिरच्या मी अशा घेतलेल्या आहे जास्त प्रमाणात। बघा, पूर्ण मिश्रण आपण एकत्र काढूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ओलसर चटणी काढूया। हिरव्या मिरच्या झाल्यानंतर आपण लसण पण घेऊया, त्यामध्ये कोथिंबीर टाकूया। हे सगळं मिश्रण आपण एकत्र वाटून घेऊया वडापावसाठी। बघा, अशा प्रकारे आपण वडापावसाठी हे सर्व मिश्रण वाटून घेऊया। मी थोडंसं तिखट प्रमाणात बनवत असते, कारण कस्टमरला कसं आहे ना तिखटच लागतं। वडापाव सोबत चटणी असली नसली काही फरक पडत नाही, फक्त वडापावची चटणी जर असली तर ती तिखट पाहिजे। मी कोथिंबीरची त्या आपण काड्या असतात ना त्या वाया जाऊ नये म्हणून मी त्या कट करून त्यामध्ये वाटायला घेत असते, कारण चव असते ना त्यामध्ये, चव असते। हे बघा केवढं मोठं मी या प्रमाणात घेतलेलं आहे। हे बाकी लसण, बघा लसण, लसण असा हातावर असा तोडून घ्यायचा, त्यानंतर हे चालणी होऊन जातं। लसूणही भरपूर प्रमाणात घ्यायचा। चटणी ही वडापावची चवदार लागते, चवीला छान लागते आणि स्वाद असतो। यामध्ये थोडं मी पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे, पेस्ट करून घेणार आहे याची।